करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 3रा चतुर्दश ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ. श्रोता व्हावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान जेणे होय समाधान साधकांचे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. का सुरुवात करून दिलेली आहे प्रार्थनेनी? कारण मन हा संपूर्णपणे ईश्वराच्या चरणी अर्पित झाला पाहिजे ना. म्हणून समर्थाने उत्तमाचं बघा, जे मत मांडले ते श्रीमताचं खुद्द भगवंताचं वचन लोकमतांकडून आपण बाजूला सारून बघा, प्रत्यक्षपणे आपला देह बाजूला सारून श्रीमताकडे वळलेला आहे. आणि याच बोधातून दासाला बघा प्रत्यक्षपणे घडता आलं पाहिजे. शिकवणारं आलेलं आहे, फक्त या देहाची शिकण्याची तयारी मात्र हवी आहे ना. दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम. दशक दिलेला आहे 7वा. बघा 7चा अधिकार आहे. चतुर्दश ब्रह्म तिघांच्या पलीकडे असणारा 4था. आणि समाससुद्धा 3रा दिलेला आहे. चतुर्दश ब्रह्मनिरूपण नाम. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. श्रोता व्हावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान जेणे होय समाधान साधकांचे. प्रत्यक्ष सुरुवात समर्थांनी कशी करून दिलेली आहे? सावधान या शब्दापासून केलेली आहे. श्रोता व्हावे सावधान. आपला देह कुठेही न थांबता बघा इतक्या घाईघाईत कुठलंही कार्य करत असतो आणि नंतर जे व्हायचं ते होऊन जातं. बरोबर की नाही? असं वाटतं की अतिघाई संकटात नाही. ज्याप्रमाणे घाई केली त्या वृत्तीनं आपल्याला फळ मिळालं. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षपणे कुठलाही कार्य करत असताना घाईघाईने निर्णय न घेता जे कार्य आपल्याला करायचं आहे ते उत्तमरित्या पार पाडता आलं पाहिजे. तिथे असलं पाहिजे सावधपणा. श्रोता व्हावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान. बघा समर्थ म्हणतात, आता ज्या योगे साधकांचं समाधान होईल तरी प्रत्यक्षपणे श्रोत्यांनी सावध होऊन ते ऐकलं पाहिजे. जेणे होय समाधान साधकांचे. आता समाधान कशामध्ये आहे? प्रत्यक्षपणे आपण जाणलं पाहिजे. आपलं जीवन, आपलं आयुष्य जे आपल्याला नरदेह प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये आपण सुखी आहोत का? समाधानी आहोत का? पाहावे आपणास या आपण. बघा प्रत्यक्षपणे आपण या संसारामध्ये इतके बुडालेले आहोत. संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी. संसारामध्ये अडीअडचणी येतच असतात, कटकटी होतच असतात. बरोबर की नाही? दुःख येतच असतात, परंतु त्यामध्ये आनंद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुख आणि समाधान कसं प्राप्त होईल? जेणे होय समाधान साधकांचे. काहीही सांडावं लागत नाही, काहीही मांडावं लागत नाही. एकच म्हणजे श्रवण. श्रवण जर महत्त्वाचं असेल तर नक्कीच या आयुष्यामध्ये हा नरदेह जन्म सार्थक नक्कीच प्राप्त करून देणार आहे ना. रत्ने साधया कारणे मृत्तिका लागे एकवटणे 14 ब्रह्मांची लक्षणे जाणीजे तैसी. बघा जे रत्न खाणीतून मिळवण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे रत्न कुठे मिळतात? हिरे रत्न बघा प्रत्यक्षपणे आपण सहजपणे म्हणू ज्वेलरीमध्ये. बरोबर की नाही? कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडतो की नाही? बरोबर आहे. मातीमध्ये बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडे माती आहे
ज्या पृथ्वी तलावर आपण चालत आहोत, ज्या जमिनीवर आपण चालत आहोत, त्या मातीला नमस्कार आहे ना. कारण प्रत्यक्षपणे बघा, आपल्या हातामध्ये माती घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळून ज्याप्रमाणे आपण आकार द्यायचा असेल, उकार द्यायचा असेल, बघा प्रत्यक्षपणे ते रूप प्राप्त होतं की नाही. परंतु त्यामध्ये सामर्थ्य असावं लागतं. त्याचप्रमाणे येथे प्रथम 14 ब्रह्मांची लक्षणे दिली, ती प्रत्यक्षपणे आपण श्रवण करूया. पदार्थेविन संकेत, द्वैता वेगळा दृष्टांत, पूर्वपक्षेविन सिद्धांत, बोलताच नये. एखादी गोष्ट संकेताने दाखवून द्यायची असली तर एखादा पदार्थ खूण म्हणून वापरला जातो. बघा, आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, आता आपल्याला तो रस्ता माहिती नाही आहे, शहराचं नाव माहिती आहे, तालुक्याचं नाव माहिती आहे, पण एक्झॅक्टली आपल्याला जिथे जायचं आहे तो रस्ताच आपल्याला सापडत नाही आहे. मग आपण काय करणार? ज्या गाडीतून आपण प्रवास करत आहोत तिथे काय करणार? मॅप लावणार की नाही? लावणार, नक्कीच. मोबाईलमध्ये आपण लगेच मॅप इंडिकेटर लावणार की लोकेशन कुठे आहे हे आपण प्रथमतः पाहणार, मग तो रस्ता बरोबर दाखवणार आणि त्याचप्रमाणे आपली जी गाडी आहे तिथून, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्यक्षपणे संकेत आणि खुणा कशा दिल्या जातात, कुठलाही दृष्टांत द्वैताशिवाय देता येत नाही. द्वैत आणि अद्वैताचा भाग समांतर. त्याचप्रमाणे आधी पूर्वपक्ष व्यवस्थित मांडून त्याचे खंडन केल्याशिवाय सिद्धांतासंबंधी बोलताच येत नाही. आता एखाद्या गोष्टीला बघा प्रत्यक्षपणे बोलायचं आहे, एखाद्या गोष्टीचा विषय आपण निवडलेला आहे, ती गोष्ट, त्या गोष्टीची सुरुवात, त्या गोष्टीचा मध्य आणि त्या गोष्टीचा शेवट, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे ज्याची सुरुवात झाली त्याचा शेवट होणारच नाही, त्याचा मध्य होणारच नाही आहे. मग त्या गोष्टीला व्हॅल्यू नाही आहे, किंमत नाही आहे. प्रत्येक गोष्टीला सुरुवात असते, मध्य असतो आणि शेवट असतो. ज्याप्रमाणे आपण एखादा चित्रपट पाहतो की नाही? नक्कीच पाहतो. सिरियल असते, झोप लागते का हो? बघा उद्याच्या एपिसोडमध्ये काय होणार हे आजपासून उत्सुकता असते, कारण विषय विकार आतमध्ये जडलेले आहेत. विचार करा, कुणाच्या अंतःकरणाला लागेल त्या काहीशी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, बरोबर की नाही. कलियुग आहे, कलियुगाची रहाटी आहे, पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणी. बघा, आधी जे मिथ्या आहे ते डोळ्यांसमोर उभे राहील अशा प्रकारे त्याचे वर्णन करावे लागते व त्याचा खोटेपणा पटवून द्यावा लागतो. म्हणजे नंतर जे सत्य असेल ते अंतःकरणात बांधलं जातं. म्हणजे आपण जे सत्य बोलतोय बघा, ते प्रत्यक्षपणे उघडपणे, बरोबर की नाही, बोलत असतो, कारण ते सत्य आहे. सत्याला कधी मरण नाही आहे. परंतु खोटं बोलत असताना बघा त्याचं पप होतं की नाही, शब्द आठवावे लागतात, परंतु खरं बोलण्यासाठी, बरोबर की नाही, आपण सहजासहजी बोलून जातो. आधी मिथ्या उभारावे, मग ते ओळखून सांडावे. प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे, आपण जे बोलत आहोत ती समोरची व्यक्ती कशी आहे, पुढे सत्य ते स्वभावे, अंतरी बाणी. म्हणून 14 ब्रह्मांचा संकेत, बोलीला कळावया सिद्धांत, येथे श्रोती सावचित्त, क्षणैक असे. बघा 14 ब्रह्मांचा पूर्णपणे बघा लक्षण आहे, 14 ब्रह्मांची लक्षणं, त्यांच्या खुणा म्हणजेच पूर्वपक्ष. श्रोत्यांनी क्षणभर चित्त अत्यंत एकाग्र करून सावधपणे श्रवण करावे. बघा कसा भाग दिलेला आहे. कोणती 14 ब्रह्मांची लक्षणं आहेत? ज्याप्रमाणे आपण लक्षणं ऐकली बघा, मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे, मायोद्भवाचे लक्षणं, पंचभूतांचे लक्षणं, कर्ता कोणे लक्षणं बोलिले असे. यातूनच आपल्याला समजतं मुख्य उपासना, नाना कवित्व, नाना चातुर्य लक्षण आपल्या अंगी असले पाहिजे ना.
पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे ओमितेकाक्षर ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म बोलिले श्रुती. पहिले शब्द ब्रह्म बघा, दुसरे 35 हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि ज्याचे वर्णन ते खम ब्रह्म तिसरं आहे. ज्याप्रमाणे आपलं नाव असतं पूर्ण सोम्या गोम्या कापसे, नावच फक्त सांगितलं, आपण कोणी विचारलं आपण काय म्हणणार, नाव काय सोम्या, पण पूर्ण नाव ज्यावेळी सांगू तेव्हाच समजेल ना. अशा अनेक प्रकारचे गावात सोम्या आहेत, बरोबर की नाही, परंतु सोम्या गोम्या कापसे नाव जेव्हा सांगू तेव्हाच कुठली व्यक्ती कुठे राहते याचा तपास आपण करू शकतो की नाही, बरोबर की नाही. आपला मित्र कुठे राहतो, ज्याने सांगितलं फक्त सोम्या इथे राहतो, नाही तसं होत ना. आठवे सगुण ब्रह्म बघा, प्रत्यक्षपणे चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म आणि साक्षी ब्रह्म 7. 14 सर्व ब्रह्म आहेत, 5वं चैतन्य ब्रह्म आहे, 6वं सत्ता ब्रह्म आणि 7वं प्रत्यक्षपणे जाणून घ्यायचं आहे. 8वे सगुण ब्रह्म, 9वे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म जाणवी पै. अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार ते 13वे, 14वे अनिर्वच्य. बघा, प्रत्यक्षपणे अनुभव, आपल्याला प्रत्येक गोष्टीला अनुभव सांगता यायला हवा. जो प्रत्यक्षपणे आपण अनुभवलाय तो अनुभव सांगायला आपल्याला काय हरकत आहे हो. जो आपण प्रत्यक्षपणे बघा, एखाद्या शेतामध्ये आपण काम करतोय, त्या शेतामध्ये काम करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी अनुभव प्राप्त होतो की नाही. मग ती गोष्ट सांगत असताना आपण का म्हणून लाजतो, का आपण सांगायला घाबरतो. जे आहे स्पष्टपणे, जे डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहिलं, जे कानांनी प्रत्यक्षपणे ऐकलं आणि ज्या हाताने प्रत्यक्षपणे स्पष्ट केलेले आहेत कर्म, ते सांगायला कसली लाज आहे. बघा, शेतामध्ये काम करत असताना आपल्याला बघा जनावर दिसतं की नाही, साप दिसतात की नाही, मग आपला देह घाबरतो. परत त्या शेतामध्ये आपल्याला काम करावंच लागतं, काही येत नाही आहे, अनुभव आहे. बघा, प्रत्यक्षपणे शेतामध्ये काम करत असताना एवढ्या चिखलामध्ये आपल्याला पेरणी झोडपणी सर्व करावी लागते की नाही, बरोबर नाही. मग आपण त्यांच्या वाटेला गेलेलो नाहू, ते आपल्या वाटेला येतील का. अनुभवासी प्रत्यक्षात. माती असते, मातीमध्ये बघा पाणी पूर्ण चिखल असतं, त्या चिखलामध्ये आपल्याला पेरणी करावी लागते की नाही, लावणी करावी लागते की नाही. त्याचप्रमाणे समर्थ म्हणे, ऐसी ही 14 ब्रह्मे, आनंद, त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा आहे. एखाद्या झाडावर फळं आहेत, फुलं आहेत, बघा त्या सीझनप्रमाणे येतात ना. जो सीझन असेल त्या सीझनप्रमाणे येतात की नाही, का वर्षानुवर्ष येत असतात, नाही. त्या सीझनच्या वेळी त्या झाडाला किंमत येते. त्या झाडाच्या खाली आपण 17 वेळा फेऱ्या मारतो का, एखादा आंबा पडलेला आहे का, बरोबर की नाही. आणि कोणी नसेल तर आपले हात काही कमी नाही आहेत, दगड मारल्याशिवाय राहत नाही. दगड मारतो आणि खालीच फक्त पाहतो का, कोणी आपल्याला पाहू नये म्हणून. बघा, म्हणून समर्थ म्हणे, अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार ते 13वे, 14वे अनिर्वच्य. ऐशी ही 14 ब्रह्मे, यांची निरूपिले नामे, आता स्वरूपांची वर्मे संकेत दाऊ. बघा, अशी 14 ब्रह्मे आहेत. येथे प्रथम त्यांची नावं सांगितली, आता त्यांच्या स्वरूपाची वर्म पूर्णपणे आपल्याला दाखवलेली आहेत. अनुभवे विन ब्रह्म, याना शब्द ब्रह्म, आता ओमितेक्षार ब्रह्म ते एक अक्षर. बघा, स्वरूप साक्षात अनुभव नसताना ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ज्याप्रमाणे स्वरूप दिलेलं आहे त्याचा स्वरूपाचा साक्षात अनुभव नसताना अनुमानाने जे ब्रह्माचं वर्णन केलेले आहे त्यास शब्द ब्रह्म म्हणतात. आपण एखाद्याची स्तुती करत असतो, शब्दाने करत असतो, काहीकांच्या पाठीवर थाप मारतो आणि शाबासकी देत असतो, काही बोलून शाबासकी देत असतात, काही जण
बरं प्रत्यक्षपणे बघा समर्थ म्हणतात की तो केवळ भ्रमच आहे, की तो आनंदाचा जनक, सायुज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायका नाथ, खन शब्दे आकाश ब्रह्म, महादाकाश व्यापक ब्रह्म, आता बोली जेल सूक्ष्म ब्रह्म सर्व ब्रह्म. बघा प्रत्यक्षपणे खम ब्रह्म म्हणजे आकाश ब्रह्म, महादाकाशाप्रमाणे जे सूक्ष्म रूपाने सर्वत्र व्यापून असते, आणि चौथे ते सर्व ब्रह्म. पंचभूतांचे कुवाडे, जे जे तत्वदृष्टी सपडे, ते ते ब्रह्मची रोकडे बोलीचे तर आहे. बघा पंचमहाभूत दिलेली आहेत की नाही, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, प्रत्येकाची तत्व दिलेली आहेत. त्या तत्वांच्या आधारे आपल्याला बघा ज्या दृष्टीने आपल्याला पाहायचं आहे, पृथ्वी आहे म्हणजे आपण या पृथ्वी तलावर राहतो, तेज, वायू, आकाश. बघा आकाश तर आपल्याला डोळ्यासमोर दिसतं की नाही, हवा दिसते का हो, वारा दिसतो, स्पर्श करून जातो पण डोळ्यांनी दिसत नाही. रस्ता भर उन्हात तापलेला आहे आणि त्या रस्त्याने आपण चालत चाललेलो, दुपारची वेळ आहे आणि प्रत्यक्षपणे हवा, वारा आपल्याला स्पर्श करून जात आहे. किती उत्तम असं वाटत असेल. कारण भर उन्हामध्ये थंड झुळूक ज्याप्रमाणे निघून जाते आणि एखाद्या झाडाखाली आपण विश्रांती घेतो, देह थकलेला असतो, त्यावेळी बघा आनंददायी झोप आपल्याला विश्रांती घेता येते की नाही. बघा जे शेतामध्ये काम करत असतात ना, कसा अनुभव आहे बघा. समर्थांनी आपल्याला सांगितलं घराच्या बाजूला शेत असतं, गावाकडच्या ठिकाणी बघा शेतामध्ये काम करणारी लोक काम करत असतात. जेव्हा जेवणाची वेळ असते बघा, तेव्हा जेवण करतात आणि थोडा आराम करतात की नाही. एखादा झाड असेल त्या झाडाच्या ठिकाणी बघा झाडाच्या खाली विसावा घेतात आणि पुन्हा परत काम करण्यास तत्पर राहतात की नाही. ते झाड संपूर्णपणे आपल्याला आनंद प्राप्त करून देत आहेत, तो खरा अनुभव आहे. आपल्याला झाड दिसलं, छोटेसे रोप दिसलं की लगेच उपटून बाहेर फेकून देतो. इवलेसे रोपटं, इवलेसे झाड माझ्या दारी माझ्या अंगणी असलं पाहिजे. त्याची किंमत आपल्याला आता नाही कळत. शेवटी बघा ज्यावेळी आपलं मरण होतं त्यावेळी सुद्धा त्याचीच लाकडं आपल्याला लागतात की न स्मशानात. मग एक तरी झाड लावायला आपल्याला काय होतं, संकल्प करता आला पाहिजे, बरोबर की नाही. एक तरी झाड आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये लावता यायला हवं. जे पंचमहाभूत आहेत, आपण झाडांना फक्त पाणी देतो की नाही, देत असतो, परंतु त्याची वाढ, त्याचं संवर्धन कोण करतोय त्याचा तोची जाणे ना. या नाव सर्व ब्रह्म, श्रुती आश्रयाचे वर्म, आता चैतन्य ब्रह्म बोली जेल. बघा प्रत्यक्षपणे या श्रुतीच्या आधारे याला सर्व ब्रह्म म्हटलं जातं. आता चैतन्य ब्रह्म म्हणजे काय ते नक्की बघा. पंचभूतादी मायेते, चैतन्याची चेतविते, म्हणून या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोलीजे. पंचमहाभूतादी मायेला चैतन्यात चेतविते, नाहीतर ती तत्वे जडत जातात. बघा आपण एखाद्या तत्वांचं पालन केलं नाही, आपल्याला एखादं बघा आपली प्रतिष्ठित व्यक्ती असते, आपल्या घरातील मोठी कर्ता व्यक्ती असते, आई वडील असतात, आजी आजोबा असतात, ते आपल्याला एखादं गोष्टी सांगत असतात, बरोबर की नाही. आपल्याला ज्याप्रमाणे बघा आपल्याला जी गोष्टींचं पालन करायचं आहे ती गोष्ट आपण पाळत नाही, बरोबर की नाही. तत्व समजून घ्यायला, परंतु आपण न ऐकल्यासारखा करतो. म्हणून समर्थ म्हणाले चैतन्यास ज्याची सत्ता, ते सत्ता ब्रह्मतत्वता, ते सत्तेस जाता या नाव साक्षी ब्रह्म. ज्या सत्तेने हे पंचमहाभूतिकांना चेतविते ना, ती सत्ता म्हणजे सत्ता ब्रह्म. आता सत्ता कोण गाजवतोय, या देहावर भाग बाहेरचा नाही चाललेला, या संपूर्ण देहावर सत्ता कोण गाजवतोय,
तर संपूर्णपणे विषय वासना, 8 विषय विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, या 8 विषय संपूर्णपणे काय करत आहेत, त्यांना बाजूला सारायचं आहे. ती सत्ता म्हणजे सत्ता ब्रह्म. बघा सत्तेचा, बघा सत्ता आणि सत्ता ब्रह्म, ज्याप्रमाणे सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे, तिथे विषय वासना काम करतच नाही ना, बरोबर की नाही. ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भाती जाण, अपमृत्यू काय कर. साक्षीत्व जयापासूनी ते आकळिले गुणी, सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे. बघा साक्षीत्व ज्यापासून प्राप्त होते ते ब्रह्मगुणांनी युक्त असते, त्यालाच तर सगुण ब्रह्म म्हणतात ना. सगुण आणि दुर्गुण, चांगले गुण, चांगले विचार आपल्या मनामध्ये आहेत का हो? आपल्या परेमध्ये आहेत चांगले गुण? पाहावे आपणासी आपण. इतरांकडे बोट दाखवण्याची बारी आली की एक बोट त्याच्याकडे असतं, परंतु 4 बोटही आपल्याकडे असतात. चांगले गुण बघा, एखादा मित्र असेल, एखादी गोष्ट सांगत आहे, परंतु त्यात ते चांगले गुण आपण आपल्या कानी ऐकले पाहिजेत, ते परेमध्ये उतरवले पाहिजेत, बरोबर की नाही. कोणालाही कमी लेखू नये. जेथे नाही गुण वार्ता, ते निर्गुण ब्रह्म तत्वता, वाच्य ब्रह्म तेही आता बोली जेल. बघा जेथे गुणांचा मागमूसही नसतो त्याला निर्गुण ब्रह्म म्हणतात. आता वाच्य ब्रह्म म्हणजे काय? जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले, अनुभवासी कथिले नवचे सर्वता. बघा वाणीने ज्याचे वर्णन करता येतं त्याला वाच्य ब्रह्म म्हणतात. आपल्याला बोलता येते ना. 84 लक्ष योनींमध्ये मनुष्य देहालाच फक्त काय दिलेलं आहे, बोलण्यासाठी तोंड दिलेलं आहे ना. जे आपल्याला हवं आहे ते आपण मागू शकतो, परंतु पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. पण अनुभव नसतो ना, ते कधीच आपल्याला वर्णन सुद्धा करता येणार नाही. कारण ज्याने आपल्याला दिलेलं आहे, बघा संपूर्णपणे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मिळून हा दशेंद्रियाचा संपूर्णपणे नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, परंतु आपणच आपल्यावर अभिमान इतका बाळगतो. शेवटी गर्वाचे घर खाली ना. त्याचं बघा ज्याने दिलेलं आहे त्याला नमस्कार करता यायला हवं ना. त्याचे वर्णन कधीच आपण करू शकत नाही. कारण का? तो रूपातीत नाही आहे, मायातीत नाही आहे, आकार नाही आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे, बरोबर की नाही. मायेला आकार आहे, पण ब्रह्माला कधी आकार नसतो. या नाव अनुभव ब्रह्म, आनंद वृत्तीचा धर्म, परंतु याची ही वर्म बोलवेना, यालाच अनुभव ब्रह्म म्हणतात ना. आनंद ही एकच वृत्ती असते. बघा प्रत्यक्षपणे कसा भाग आणि प्रत्यक्ष रहस्य कसं दाखवलं. ज्यावेळी आपण अडीअडचणीमध्ये असतो ना, त्यावेळी आपल्याला कोणी मदतीला येईल की नाही याची आपण अपेक्षा करत असतो. ज्याप्रमाणे आपल्याला बघा संकटवेळी संकटकाळी ज्यावेळी मित्र येतो, नातेवाईक येतात उपयोगी, आपले घरचे उपयोगी येतात, त्यावेळी आपण त्यांना सहजतेने म्हणतो ना, अरे देवासारखे तुम्ही धावून आलात. हा देह संपूर्णपणे बुडालेला, परंतु देवासारखे तुम्ही धावत आलात आणि या देहाला तुम्ही वाचवलं. परंतु ज्याने तुला वाचवलं तो साक्षात परब्रह्म आहे, परंतु त्याच्या रूपाने तो प्रत्यक्ष तुला दिसत आहे, बरोबर की नाही. म्हणजे विषय वासना कशी आड आहे. आणि ज्याप्रमाणे बघा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा यांची ओळख ही आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. तिथे काय हवं तर सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू. ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद, अनिर्वाच्य संवाद तुटून गेला. बघा अशा ब्रह्माला आनंदबाह्य म्हणतात. ब्रह्माशी तदाकार होऊन अभेद होतो, ते तदाकार. बघा भेद आणि अभेद, अनिर्वाच्य म्हणजे वर्णातीत, मग ते संवाद कसा होणार, त्याचे वर्णन होऊच शकत नाही. बघा आपण भेद करत असतो, हा उंच आहे, हा बुटका आहे, हा काळा आहे,
गोरा आहे. समर्थ म्हणाले, प्रत्यक्षपणे रूप गुणातीत, काळे माणूस गोरे होईना, वनाळसे यज्ञ चालेना, ठेविले अनंत दैसेची रावी, चित्ती असू द्यावे समाधान. परंतु प्रत्यक्ष पाहिलं तर प्रत्येकामध्ये एक एक कला आहे. ती कला संपूर्णपणे अवगत होईपर्यंत बघा, प्रत्यक्षपणे जी वर्ण, एखाद्या गोष्टीचं आपण वर्णन करतो की नाही, ते म्हणजे अनिर्वच्य. ऐसी ही 14 ब्रह्मे निरूपिली अनुक्रमे, साधके पाहता भ्रमे भादी जेना. याप्रमाणे अनुक्रमाने ही 14 ब्रह्मे येथे सांगितली आहेत. त्यासंबंधीचं निरूपण साधकांनी नीट ध्यानात घेतलं तर त्याला अज्ञानामुळे होणाऱ्या भ्रमाची बाधा होणार नाही. आपल्या पिंडामध्ये काय पेरलं हो? अज्ञानच. कोणी येतं, काही सांगून जातं, आपण लगेच त्याच्यावर भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो. मग शेवटी विश्वास घात झाल्याशिवाय राहत नाही. मग आपण काय म्हणतो, अरे मी एवढं देवाधर्माचं केलं पण शेवटी बुडालो. बुडालो कसं? शेवटी काय पेरलंस? अज्ञान. मग पीक का येणार? अज्ञानाचंच. ज्यामध्ये शेतामध्ये उत्तम पीक घेतलंस तर उत्तम पीकच येणार ना. जर वाईट विषय, वाईट संगत जर पिंडामध्ये पेरलीस तर नक्कीच वाईट येईल ना. मग जे अज्ञान आहे ते बाजूला सारलं पाहिजे ना. त्यासाठी काय हवं? प्रत्यक्षपणे नामस्मरण आणि प्रत्यक्षपणे उपासना आणि श्रवण. अज्ञान मूलहरणम जन्म कर्म निवारणम, ज्ञान वैराग्य सिद्धर्थे, सद्गुरु पादो दकंपिवेत. हे जर संपूर्णपणे ध्यान मूल सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूलम सद्गुरुवाक्य, मोक्ष मूल सद्गुरुवाक्य. म्हणून अज्ञानामुळे होणाऱ्या भ्रमाची बाधा होणार नाही. जर ध्यान संपूर्णपणे त्याच्या चरणी असेल तर ना. ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत, 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता. ब्रह्म हे शाश्वत आहे आणि माया अशाश्वत. हे नीट ध्यानात धरून पुढे येणारी 14 ब्रह्माचं निरसन ऐकलं पाहिजे. आपल्याला श्लोक दिलेलाच आहे ना. नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा, क्षेमध्ये उनी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानना. आपल्या या देहाला जन्म आहे, मृत्यू आहे, परंतु ब्रह्माला नाही ना. युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. जे ते क्षर ना अक्षर, ते ते कैचे ओमिते अक्षर, शाश्वताचा विचार तेथे न दिसे. बघा, ब्रह्म हे क्षर नाही आणि अक्षरही नाही. ते एकच एक नित्य असल्याने ते विनाशी आणि अविनाशी या द्वैतमूलक कल्पना संभवत नाही. बघा, या देहाचा नाश, या देहाचा संपूर्णपणे विनाश. ज्याप्रमाणे बघा, प्रत्यक्षपणे एखाद्या विषय वासनेमध्ये जर अडकला ना, वरी वैभवाचे नाही, अंतरी पोतळे नरकाचे, वरून जर चकाबका जरी असल्या तरी आत पडल्यात बोलू ना. म्हणून खम ब्रह्म ऐसे वचन, तरी शून्याते नाशी ज्ञान, शाश्वताचे अधिष्ठान तेथे न दिसे. खम ब्रह्माचे वचन आहे. खम म्हणजे आकाश, आकाशात पतितम तोय, यथा गच्छती सागरम, सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छति. शून्याचा नाश ज्ञानाने होतो, म्हणून तेही शाश्वत ठरत नाही. आपल्याला बघा, आपल्या देहाची किंमत आहे का हो? कारण फुकट मिळालेला आहे, शून्य किंमत आहे ना. पण शून्याच्या पुढे ज्यावेळी एक नंबर लागतो, एक आकडा लागतो, त्यावेळी त्याला किंमत येते. मग त्याचप्रमाणे हा शून्य देह आहे, परंतु त्याला किंमत कशी प्राप्त होईल? या नरदेहाची ओळख ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे युगानुयुगे एकलाची एक प्राप्त होईल, या मार्गावर आपण उभे राहू, हा भक्ती मार्ग स्वीकारू, त्यावेळी या देहाला किंमत आहे. सर्वत्रांस होतो अंत, हे तो प्रगटची दिसेत, प्रलय बोलिला निश्चित वेदांत शास्त्री. बघा, वेदांत शास्त्रांत
प्रलयकाली सर्वांचा नाश होतो. म्हणजे जे काही सर्व आहे ते नाशिवंत, म्हणून सर्व ब्रह्माचेही शाश्वत म्हणता येत नाही. ब्रह्म प्रलय मांडेल जेथे, भूतान्वय कैचा तेथे, म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे. ब्रह्मदेवाची रात्र सुरू होऊन प्रलयाला आरंभ झाला की ब्रह्मलोकांपासून सर्व सृष्टी नाश पावते. मग ते पंचमहाभूतांचा समुदाय तरी कसा टिकून राहील? बरोबर की नाही? सर्व निसर्ग बघा, निसर्गाची किमया आहे. अचळासी आणि चळन, निर्गुणास लाविता गुण, आकारास विचक्षण मानिता. ब्रह्म हे अचळ, निर्गुण आणि निराकार असताना गुणसंभूत विविध आकार असलेल्या सर्व दृष्टीला ब्रह्म म्हणणे हे विचारवंत मान्य करीत नाही. जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नाशवंत, सर्व ब्रह्म हे मात घडे केवी. बघा, पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण होते ते नाशिवंत आहे, हे प्रत्यक्ष दिसून येते. आता संपूर्णपणे हा देह पंचमहाभूतांपासून आहे. नक्कीच काय होणार आहे? होईल की नाही? विनाश होणार आहे, नाशिवंत देह आहे, आणि त्याचप्रमाणे काय होणार आहे? शेवटी जाणारच आहे. असो आता हे बहुत, सर्व ब्रह्म नाशवंत, वेगळेपणास अंत पाहणे कैचे. असो आता हे किती वर्णन करता यायला हवं? थोडक्यात म्हणजे सर्व ब्रह्म नाशिवंत आहे. ब्रह्म नाशिवंत आहे, परंतु सर्व ब्रह्म नाशिवंत आहे. सर्व या शब्दाला जी वेगळेपणाची भावना असते तिचा जीव ब्रह्मैकात नाश होत असतो. मग पाहणे तरी कुठले? समर्थ म्हणाले, हे वर्णन करता यायला हवं. सर्व ब्रह्म नाशिवंत. नाशिवंत हा देह आहे, ब्रह्म नाही आहे. बरोबर नाही? ब्रह्म हा शाश्वती आहे, परंतु या शब्दाची वेगळेपणाची भावना आहे. ज्याप्रमाणे नाश कोणाचा होणार आहे? तर प्रत्यक्षपणे या देहाचा होणार आहे. आता जयास चेतवावे, तेची माईक स्वभावे, ते चैतन्याच्या नावे नाश आला. आता ज्याला चेतवलं जातं तोच स्वाभाविकपणे मिथ्या आहे, तर त्याला चेतवणारे चैतन्य असे म्हणताच येत नाही. जे झालेच नाही त्याला चेतवणार तरी कोण आणि कसे? बघा, आपला स्वभाव कसा असतो, स्वभावाप्रमाणे संपूर्णपणे आपल्या या देहाची ओळख निर्माण होत असते. परिवारे विन सत्ता, ते सत्ता नव्हे तत्वता, पदार्थ विन साक्षता, तेही मिथ्या. आपल्या देहावर संपूर्णपणे सत्ता कोण गाजवतं? तर संपूर्ण विषय वासना, 8 विषयी वासना. बघा, 8 विषय विकार आहेत की नाही? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. ज्याप्रमाणे बघा, या शरीरावर, या संपूर्णपणे या नरदेहावर ज्यांची सत्ता आहे, ज्याप्रमाणे आपला देह जोपर्यंत ईश्वराच्या चरणापाशी जात नाही, मी ठेवितो मस्तका ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही, जोपर्यंत समर्पित होत नाही तोपर्यंत देह असूनही रिकामा, असूनही शून्य. म्हणजे ज्यांच्यावर सत्ता गाजवायची व जो सत्ता गाजवतो तो दोघांची जरूर असतो. परब्रह्म हे केवळ एकच सत्य, एकच आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. देव अनेक आहे तो, परंतु सद्गुरू मात्र, परब्रह्म मात्र एकच. काही पदार्थ असेल तर त्याला साक्षीत्वाने पाहिलं जातं. जेथे पदार्थच मिथ्या आहे तेथे साक्षीत्वही मिथ्याच आहे ना. म्हणून परब्रह्माला साक्षब्रह्मही म्हणता येत नाही. सगुणास नाश आहे, प्रत्यक्षाचं प्रमाण काय? सगुण ब्रह्म निश्चय नाशवंत. सगुणाला नाश आहे ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट असल्याने त्याला प्रमाण देण्याची जरुरी नाही आहे. सगुणाला नाश आहे ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट, म्हणून सगुण ब्रह्म हे निश्चितपणे नाशवंत आहे.
निर्गुण ऐसे जे नाव, त्या नावांस कैसा ठाव, गुणे विन गौरव येईल कैचे. निर्गुण असे जे म्हटले त्या नामाला शब्दाला वावच नाही. काहीतरी वैशिष्ट्य असेल तर गौरव केला जातो. गुणच जिथे मिथ्या तिथे निर्गुणत्वाचे वैशिष्ट्य तरी कसे चालणार. माया जैसे मृगजळ, ऐसे बोलती सकळ, काते कल्पनेचे आभाळ नाथिलेची. माया म्हणजे मृगजळ आहे किंवा कल्पनेचे नसलेलं आभाळ आहे. बघा, ज्याप्रमाणे आपण आपल्या मनामध्ये कल्पना करत असतो ना, बसलोय तरी आपण कल्पना करत आहे. बसल्या जागी आपला देह बाहेरच्या देशातून फिरून आलेला आहे. देह इथेच आहे, परंतु मनाला सांगावं लागत नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, का ते कल्पनेचे आभाळ नाथिलेची. ग्रामो नास्ती कुतसीमा, जन्मे विना जीवात्मा, अद्वैतासी उपमा द्वैताची असे. जेथे गावच अस्तित्व नसेल तेथे गावाची सीमा कशी दाखवणार. जन्म झाला की आपण जीवात्मा ही संज्ञा देतो. बघा, प्रत्यक्षपणे आत्मा हा अजन्म आहे, तो अद्वैत आहे. तर त्याला द्वैताची उपमा कशी देणार. आपला देह नाशिवंत आहे, परत 84चा फेरा आहे. समर्थ म्हणाले, पुनरपी संसार येणे नाही. परंतु आत्मा हा अजन्म आहे. बरोबर आहे की नाही. आपण जीवात्मा ही संज्ञा कधी प्राप्त करून देऊ. बघा, आता आपण एखाद्या गावा ठिकाणी गेलो, तिथे गावाची संपूर्णपणे हद्दच संपलेली आहे. पुढे समुद्र लागलेला आहे. मग आपण काय म्हणणार. बरोबर आहे, एकच गाव आहे, संपलं. तिथे गावाची रूपरेषा संपलेली आहे. पुढच्या ठिकाणी गेलो तर पुढच्या नवीन गावाचं नाव प्राप्त होईल. बरोबर की नाही. माये विरहित सत्ता, मग गावाची सीमा कशी दाखवणार. सीमा दाखवण्यासाठी संपूर्णपणे मॅप नकाशा प्राप्त व्हायला हवं. त्या गावामध्ये बघा, प्रत्यक्षपणे माये विरहित सत्ता, त्या गावामध्ये लोकच नसतील तर गाव म्हणता येईल का. त्याचप्रमाणे माया विरहित सत्ता, माया, या मायेमध्ये आत्मा आहे ना, अंतरीचा अंतरात्मा आहे. म्हणून या मायेला किंमत आहे. पदार्थी विना जाणता, अविद्ये विना चैतन्यता कोणास आली. बघा, माया मिथ्याच आहे तर सत्तेला अस्तित्वच कुठे आहे. आपला देह संपूर्णपणे चंचल आहे. त्या चंचल मनाला संपूर्णपणे एकाग्र करायचं आहे. एकाग्र करून या मन. पदार्थ मिथ्या असल्याने त्याला जाणारा कोण आहे. आणि अविद्याही मिथ्या म्हणून चैतन्याला प्रत्यक्षपणे सादर करता यायला हवे. सत्ता चैतन्य त्या साक्षी, सर्वही गुणांची यपाशी, ठाईंचे निर्गुण त्यासी गुण कैच. सत्ता चैतन्य त्या साक्षीत्व हे सर्व गुणांमुळे भासते. ब्रह्म गुणरहित असल्याने तेथे गुण कसे असणार हो. ऐसे जे गुणरहित, तेथे नामाचा संकेत, तोची जाणावा अशाश्वत निश्चयसी. असे जे गुणरहित ब्रह्म, त्याला निर्गुण हे नाव देणे हेच मुळी नामेरूपे अशाश्वत असल्याने निश्चयानेच अशाश्वत ठरते. निर्गुण ब्रह्मासी संकेते, नामे ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म ते नाश आहे. गुणरहित ब्रह्माला ओळखता यावे म्हणून अनेक नावं ठेवली जातात ना, त्यास वाच्य ब्रह्म म्हणतात. ते नाशिवंतच. आपण एखादं बघा, एखाद्याचं नाव उत्तमाचं नाव आहे. बघा, कोणाच्या अंतःकरणाला लागेल तर काहीशी वर्तणूक करून. नाव आहे सुमित, आपण काय म्हणूया, हे सुम्या, म्हणजे विचार करा, नाव उत्तमाचं आहे. बरोबर की नाही. म्हणजे आपण नावाचा उच्चार कसा करत असतो. काही आपण अशा प्रकारची नावं ठेवतो. त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, बघा, एखाद्याला राग येईल अशा प्रकारची नावं ठेवत असतो. कुणाच्या अंतःकरणाला लागेल त्या काहीशी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाच भाव, तदाकारी ठाव वृत्तीच नाही. मग यामध्ये अनुभव, यामध्ये आनंद प्राप्त करून घ्यायचा का नाही आहे. ज्यामध्ये खरंच आपल्याला आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे
त्यासाठी काहीतरी निमित्त हवं ना. आनंदाचा अनुभव ही पण एक वृत्तीच आहे ना, तो वृत्तीचाच भाव आहे. पण जीव ब्रह्म एका वृत्तीला वावच नसतो. अनिर्वाच्य या कारणे संकेत वृत्तीच्या गुणे त्या संकेतास उणे निवृत्तीने आणले. अनिर्वाच्य असे जेव्हा म्हटले जातं ते केवळ संकेत निर्देश करण्यासाठी ना. अनिर्वाच्य म्हणजे जे शब्दात सांगता येत नाही आणि ते शब्द जेथे पोचू शकत नाही त्या परब्रह्मास अनिर्वाच्य म्हणजे खरं. ज्यावेळी आपण निवेदन ठेवतो, आपण म्हणतो देवाचं मंदिर तिकडे आहे, मी इथे निवेदन ठेवत आहे बसल्या ठिकाणी, तरीसुद्धा निवेदन पोहोचणार. कारण ज्या ठिकाणी आपण निवेदन ठेवत आहोत त्या ठिकाणी तुझ्या अंतरी कोण आहे, बरोबर की नाही. हा संपूर्णपणे ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये लिखाण चालू आहे आणि त्याचप्रमाणे लिखाणाप्रमाणे जर आपण संपूर्णपणे देह उत्तमाचा आपण स्वभावाप्रमाणे बदल करून घेतला तर नक्कीच जन्म सार्थकच केला. अनिर्वाच्यते निवृत्ती तेची उन्मनीची स्थिती निरूपादी विश्रांती योगी यांची. बघा, प्रत्यक्षपणे निवृत्ती दिलेली आहे, स्थिती दिलेली आहे आणि विश्रांती दिलेली आहे. निवृत्ती कधी होतं बघा, 60 वर्ष झाली की निवृत्ती. मग आपण म्हणणार अरे संसारामध्ये झालं सर्व, पण प्रपंच झालेला आहे, पण परमार्थ कधी. रिटायर झाल्यानंतर परमार्थाचा आपण आनंद घेऊया. बघा, आनंद कधी रिटायर, परंतु त्याच्या अगोदर तुझा टायरच पंक्चर झाला तर तुला परमार्थाचा योग प्राप्त होईल का. म्हणून समर्थ म्हणाले संसार उत्तमाचा झाला पाहिजे, संसार उत्तमाचा करता यायला हवा. त्याची उन्मनीची स्थिती निरूपादी ती विश्रांती योगी यांची. मग आपल्याला झोप येत नाही, झोप लागत नाही, नाही ते विचार येत असतात, नाही त्या कल्पना सुचत असतात. बघा, वस्तू जे का निरूपादी तेची सहज समाधी जेणे तुटे आधिव्याधी भवदुःखाची. निरूपादी परब्रह्माशी एकरूपता ही सहज समाधी, हिची प्राप्ती झाल्यावर संसारातील दुःखदायक आधिव्याधी संपूर्णपणे नाहीशा होतात. एकच आहे ना, एकच नामस्मरण आणि दुसरं म्हणजे श्रवण. हे जर उत्तमाचं असेल ना तर 72 रोगांवर एकमात्र औषध म्हणजे ते म्हणजे श्रवण. कुठलाही आजार असू दे, कुठलाही रोग असू दे, कुठलाही व्याधी असू दे, कुठलीही चिंता असू दे, कुठलाही मत्सर असू दे, कुठलाही संशय असू दे, जा सद्गुरूशी शरण. प्रत्यक्षपणे तिथे तुझे भाग सुटले जातील. कारण विश्वास पाहिजे. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा. बघा, प्रत्यक्षपणे विद्या आणि अविद्या या 2 उपाधी सांगितल्या जातात. ह्या उपाधीचा अंत होतो तेव्हा ब्रह्मसाक्षात्कार होतो. सर्व वेदांतांचं ग्रंथ या हाच अभिप्राय आहे. बघा, प्रत्यक्षपणे सर्व ग्रंथांचं सार म्हणजे दासबोध. आसो ऐसे जे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया भ्रम अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे. बघा, प्रत्यक्षपणे आपण बोलतो अरे अजून पुस्तकं यायला हवीत, त्या पुस्तकांचं आपण वाचन करू शकतो. पण जेवढी आपल्याकडे पुस्तकं आहेत त्या पुस्तकातून जरी वाचन केलं तरी तुला त्यातून ज्ञान प्राप्त होणारच आहे ना. परंतु आपण ती पुस्तकं कधी वाचत नाही, बरोबर की नाही. आपल्याकडे संपूर्णपणे ग्रंथ आहेत, ते ग्रंथांचं वाचन करून अर्थ जाणून घेतला पाहिजे. परंतु आपण दुसऱ्यांना सांगत असतो अरे हे जुनं झालं, आता नवीन कोणीतरी यायला हवं, नवीन कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करायला हवं. परंतु जुने ते सोने, त्यातूनच आपल्याला नवीन जीवनाचा अर्थ कळणार आहे. आपुलेचे नि अनुभवे कल्पनेसी मोडावे मग सुकाळी पडावे अनुभवाचे. म्हणून काय आता काय नवीन आलेले खराब का नाही आहे, त्यांचेसुद्धा अनुभव ते नक्कीच शेअर करतील ना. परंतु आपुलेचे नि अनुभवे कल्पनेसी मोडावे. आपल्याला जी कल्पना वाईट विषय अंतरी येत असतात ती मोडली पाहिजे, मगच सुकाळी पडावे अनुभवाचे. मग आपोआपच काय होईल, सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मैचे सद्गुरू. निर्विकल्पासी कल्पावे कल्पना मोडे स्वभावे मग नासूनी असावे कल्पकोटी. बघा, निर्विकल्पासी कल्पावे, निर्विकल्प वस्तूची कल्पना करू लागले की आपोआप कल्पनाच नष्ट होईल.
आपल्या मनामध्ये आपण बसल्या ठिकाणी आपण काय करत असतो, कल्पना करत असतो. कोणी येतं आणि आपल्याला कोणी स्पर्श केला की लगेच आपला देह दचकतो. मग त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे काय सांगितलं, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वता राम. कल्पनेचे एक बरे मोहरितांच मोहरे स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी. बघा कल्पनेचा एक गुण चांगला आहे की जिकडे तिचा मोहरा वळवावा तिकडे ती वळते. कल्पना म्हणजे काय, जिथे मोहमाया दिसली, जिथे लोभ दिसलं की तिथे ती वळाली, परंतु तिला आत्मस्वरूपाकडे निर्विकल्पाने व्यापून जातो. बघा निर्विकल्पास कल्पिता कल्पनेची नुरे वाढता निसंगास भेटो जाता निसंग होईजे. निर्विकल्पाची कल्पना करण्याचा अभ्यास केला की कल्पनेचा मागमूसही उरत नाही, ती पूर्णपणे नाहीशी होते. निसंगाची भेट घ्यायला गेलो की ती भेट घेणारी निसंग होत. म्हणून संघ कसा असावा, मना संघ हा सर्व संघ असं थोडी. ज्याप्रमाणे संघ हा उत्तमच असला पाहिजे ना. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंकमतीचा धडो विषय सर्वता ना पडो. पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे माते हाती धरून द्यावे असोय अनुभवावे सद्गुरुमुखी. ब्रह्म म्हणजे काही एखादा पदार्थ नाही, हातात घेऊन दाखवता येईल, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. बरोबर की नाही. आपण शाळेमध्ये जातो, शालेय शिक्षण प्राप्त होण्यासाठी गुरुजन वर्ग हवा की नाही, नक्कीच. आचार्य देवभाऊ दिलेले आहे ना, गुरुजनांशी आदर प्रेमपूर्वक वागावे. गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता यायला हवं की नाही, दिलेली आहे की नाही शिकवण. त्याचप्रमाणे संपूर्णपणे हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. हा नरदेह ज्याप्रमाणे आनंद सुख आणि समाधान या नरदेहामध्ये केव्हा प्राप्त होईल, ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे ज्या आत्मारायाची संपूर्णपणे सद्गुरू रायाची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात बघा प्रत्यक्षपणे कितीही काही केला, विद्या उदंडची शिकला प्रसंगमान सुखतेची केला, तरीसुद्धा यश प्राप्त होणार नाही. त्यासाठी काय करावं, पुढे कथेच्या अन्वये केलाची करू निश्चय जैने अनुभवासी आहे केवळ ब्रह्म. म्हणून आपल्या मनामध्ये निश्चय असला पाहिजे. बघा मोक्षप्राप्तीचा निश्चय दिलेला आहे की नाही, विधेय स्थिती आणि अलिप्तपण. निश्चय का असावा, ठेविले अनंत तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान. जोपर्यंत हा देह आणि जोपर्यंत या देहाच्या अंतरी श्वास आहे तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी देवाचा आणि देव माझा आणि याच्याच हृदयी संपूर्णपणे बघा नामस्मरण उपासना आणि भक्ती ज्याप्रमाणे जास्तीत जास्त करून घेता येईल शेवटच्या श्वासापर्यंत. कारण प्रत्यक्षपणे शेवटचा दिवस गोड व्हावा. सर्व काही तुझ्याच हातात आहे ना. पुढे कथेच्या अन्वये केलाची करू निश्चय जेने अनुभवासी ये केवळ ब्रह्म. प्रत्यक्षपणे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तदशके चतुर्दश ब्रह्मनिरूपणा समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.